नरेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत. पाटील साहेब, मराठा समाजाचं सरसकट कुणबीकरण करा अशा प्रकारची मागणी समोर येते. याबद्दलची तुमची भूमिका काय आहे? सरकार काय विचार करतं याबद्दल? अशा प्रकारची मागणी मान्य करता येऊ शकेल का? तुम्ही काय विचार करताय? सगळा आरक्षणाचा जो विषय आहे तो 1980 पासूनचा विषय आहे. हो. ज्या वेळेला बऱ्याचशा जातींमध्ये आरक्षणाची सवलती मिळत नव्हत्या आणि म्हणून माझ्या वडिलांनी त्यावेळेला आर्थिक निकषावरती आरक्षण त्या ठिकाणी मांडलं होतं. हम्म. ज्या वेळेचं तत्कालीन सरकार हे काँग्रेसचं होतं आणि काँग्रेसला खूप अपेक्षा होती, कारण माझे वडील इंदिरा गांधी म्हणा, त्याचबरोबर राजीव गांधी, प्रीतमचे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करणारे होते, परंतु ते शक्य झालं नाही. हम्म. सरकारने ते दिलं नाही आणि म्हणून वडिलांनी टोकाची भूमिका घेतली. कालांतराने खास करून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राध्यापक देवीदास वडजे सर असतील, आमचे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील असतील, या सगळ्यांनीही मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं हीच मागणी केली. हम्म. किंबहुना 2016ला जो हम्म. आपला मराठा क्रांती मोर्चा, या हो. मोर्चामध्ये जर आपण प्रामुख्याने मागण्या जर पाहिल्या असतील, हम्म. तर त्या मागण्याप्रमाणे आर्थिक निकषावरती आरक्षण हम्म. महाराष्ट्रामध्ये नारायण राणेंची कमिटीचे जो सर्व्हे झालेला आहे, त्या सर्व्हेचं पुनर्सर्व्हे करून त्याचा अहवाल सरकारने मान्य करून आम्हाला आरक्षण द्यावं. हम्म. आता ही सगळी प्रक्रिया ही आपण समजून घेतल्यानंतर कुणबी आणि मराठवाड्यातला कुणबी हा शब्द कुठून आला? हम्म. खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये किशोर चव्हाण नावाचे एक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, जे हो. देवीदास वडजे सरांच्या माध्यमातून काम करत होते. हम्म. त्यांनी हा मुद्दा अशोकराव चव्हाणांच्या काळामध्ये मांडला, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मांडला. इव्हन दो त्यावेळेला ते स्वतः याचिकेकर्ते होते, त्याच्यामध्ये दाते पाटील पण होते आणि त्यांनी हा मुद्दा मांडला. हा. जो मुद्दा कालांतराने ज्या वेळेला हल्ला झाला, लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या नंतर निजामांचं असणारं गॅझेट, निजामांमध्ये मराठा समाजाला मिळालेलं मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षण हम्म. हे कुणबी होतं, ते देण्यात यावं आणि त्याचा आधार धरून हा कुणबी हा शब्द आला. हम्म. खरं म्हणजे कुणबी हा म्हणजे शेतकरी, आणि शेतकरी ज्या मुद्द्यावरती मगाशी चर्चेमध्ये पंजाबराव देशमुखांचं नाव घेतलं, ही वस्तुस्थिती आहे. हम्म. आपण जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, हा. ज्याच्यामध्ये वकील साहेबांनी एक उल्लेख केला की मराठवाड्यातली मुलगी विदर्भात गेली तर काय, विदर्भातली मुलगी जर मराठवाड्यामध्ये गेली तर काय, त्याच्या मुलांचं कुणबी आणि मराठा हे सगळं जर व्याख्या जे उल्लेख व्यवस्थितपणे केला. हम्म. पण हाच कुणबी ज्या वेळेला तुम्ही कोकणात जाता, म्हणजे गोव्यापासून निघालेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पाक तो नवी मुंबई, ठाणा, पालघर पर्यंत, हा. तर इकडे कुणबीचा शब्द मराठा समाजा लावून का घेत नाही, याचं कारण काय? तर हम्म. राणे साहेबांनी एकदा वक्तव्य केलं होतं, आमचे कदम रामदासभाई कदमांनी एकदा वक्तव्य केलं होतं, ज्याच्याबद्दल खूप काही गोष्टी घडल्या गेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. हम्म. त्याच्यामुळे आज सरकारने, एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला शुक्रे कमिटीच्या माध्यमातून हम्म. जो फेर सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये ज्यांच्या नोंदी गावलेल्या आहेत, हा. त्या नोंदी तर योग्य पद्धतीनं त्यांना 58 लाख लोकांना आता कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. हम्म. आता ज्यांच्या नोंदीच घावल्या नसतील, त्यांना तुम्ही कसं बसवणार? आणि सरकारला जर ते बसवायचं असेल तर हम्म. वकील साहेब इथे आहेत, जे वकील मला वाटतं उद्धव ठाकरेच्या काळामध्ये ते त्या कोर्टामध्ये बाजू मांडत होते किंवा त्यावेळेला ते वकिली माध्यमातून त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या सल्ला देत होते. मग त्यावेळेला तो निर्णय घेतला असता तर फार बरं झालं असतं. हम्म. म्हणजे हम्म. आज त्यांचं म्हणणं आलं की मराठा ही जातच नाहीये. हम्म. म्हणजे मला तर आश्चर्य वाटायला लागलं. मी तर सरप्राईज झालो या विषयावरती. माझा इतिहासाचा अभ्यास जरा कच्चा असेल, पण मराठा जातच जर नसेल तर मग आम्ही कशासाठी भांडतोय? आम्ही हम्म. कुणासाठी भांडतोय? मग एससीबीसी कशाला पाहिजे? हम्म. ईडब्ल्यूएस कशाला पाहिजे? मग रिझर्वेशन कशासाठी पाहिजे? हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मी की हा. ज्या मुद्द्यासाठी आपण आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा एक पहिला मुद्दा काय यशस्वी झाला, तर काय आमच्या नोंदी घावल्या. कुठल्या नोंदी घावल्या? कुणबी प्रमाणपत्राच्या आमच्या पंजोबांच्या काळामध्ये, जे आम्हाला त्याचा फायदा झाला. आज त्या मुलांना एज्युकेशन मिळालं. आज सरकार म्हणून सरकारने भूमिका काय घेतली 2016च्या नंतर, की रिझर्वेशनच्या बद्दलचे वेगवेगळे आयोग हे हम्म. माझ्या वडिलांच्या निधनानंतर झाले, हम्म. ज्याच्यामध्ये मराठा समाजाला कधी रिझर्वेशन मिळालं नाही. हम्म. त्या आयोगाच्या माध्यमातून पहिल्यांदा रिझर्वेशन देत असताना त्यांचे सबस्टिट्यूट बेनिफिट्स दिले. हा. सारथी दिली, पंजाबराव देशमुखांच्या नावाखाली
त्यांनी त्या ठिकाणी सयाजीराव देशमुखांच्या नावाखाली काय योजना काढल्या, महामंडळ काढली. मराठा समाजाला फक्त रिझर्वेशनच नाही तर रिझर्वेशनच्या बरोबर 2 अशा सवलती दिल्या जे प्रवाहामध्ये येण्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. हम्म. आता ह्या विषयावरती सरसकट तर आता वकील साहेब इथं बसलेले आहेत. त्यांनीच त्याच्यामध्ये युक्तिवाद करून सरकारला आणि कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जाऊन, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ती भूमिका मांडली पाहिजे. मी आणि मी तो मी मी विचारतो सर त्यांना, मी विचारतो, पण त्याच्या आधी एक मला एक राजकीय प्रतिक्रिया घ्यायची आहे.